Natalya.
कोकणातल्या समृद्ध लोककला आणि त्यातलीच ही लोककला या लोककलेचे अनेक पायक झालेले आहेत. आपल्या वाढवणारी ही लोककला ही शिकून आमच्यापर्यंत आणून प्रभावित केलेली आहे आणि यानंतर आम्हाला तिथे पुढे घेऊन जायचे आहे. मात्र या लोककलेच्या खऱ्या आपल्याला जतन संवर्धन ज्याच्या माध्यमातून होत असेल तर अशा पद्धतीचे आयोजन अतिशय सौंदर्यवत अशी वास्तू आपल्या नवराई मातेचे मंदिर आणि या मंदिराच्या या प्रांगणामध्ये असंख्य रसिकांच्या या गर्दीमध्ये जी आपली कोकणची समृद्ध लोककला सादर होत आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांचे आभार यासाठी की आपली संस्कृती जोपासण्याचं काम आपण अत्यंत प्रभावीपणे करत आहोत आणि यापुढे देखील आपल्याला करावायचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज माझ्या समोर उभे टाकलेले तुरेवाले शाहीर अर्थात विकासजी लांबरे यांना देखील मी शाहीर मुद्दा करतो. त्यांच्या वाणीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. या गर्दीमध्ये असंख्य शाहीर गुरुवर्य वस्ताद कवी उपस्थित आहेत. विविध कलांमध्ये आपले योगदान देणारे अनेक लोक आहेत. सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपलं सामाजिक योगदान देणारे सुद्धा अनेक लोक या गर्दीमध्ये सामावलेले आहेत. त्या सर्वांनाच मी शाहीर मुद्रा करतो. ईश्वर सुद्धा माफ करणार नाही. पण तरी सुद्धा कुणीच असं सांगितलं की तशा पद्धतीचंच गवळण सादर करून तशा पद्धतीचीच गाणी गाऊन मजा येते, तशा पद्धतीचं मनोरंजन होतं असं कुठे लिहिलंय? रंजन हे रंजन असतं, ते मन आणि रंजन याच्यातलं मनोरंजन आहे. आणि तुमचं मन राखणं हे आमचं काम आहे, तुमचं रंजन आमचं काम आहे. रंजनातून भंजन झालं पाहिजे आणि त्यातून प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे हे आमचं मताचं मी आहे. आणि संत तुकाराम म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांची तर रत्ने शब्दांची तर शस्त्रे यत्ने करू. शब्द हे धन आहे, शब्द हे रत्न आहे, शब्द हे शस्त्र आहे. ते कधी कुठे कसे वापरायचे याला मर्यादा आहे. आणि म्हणून त्या शब्दांची मर्यादा, त्या कलेची मर्यादा आणि याचा सगळा रंग द्विगुणित करण्यासाठी आपण लगेचच आपली गवळण सादर करणार आहोत. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाची मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही गंभीर का झालाय? तुम्ही टाळी वाजवा. हा बघा, मी नेहमीच म्हणतो की कंकर में पहाड़ छुपा होता है, जर्रे में तूफान छुपा होता है. कंकर में पहाड़ छुपा होता है, जर्रे में तूफान छुपा होता है. बस ग्राउंड से देखने की जरूरत है दोस्तों.
हर इंसान में कलाकार छुपा होता है, हर इंसान में कलाकार छुपा होता है।
तुम्ही आमचे बुवा आमचं सगळं आपलंय चाललं एवढं फक्त युट्यूबला नेऊ नका बुवा मारतील मला. तर आज साखर गावी आज नवरात्रोत्सवचा हा नवरात्रीचा पहिला दिवस आज घटस्थापना झालेली आहे. माझं गाव बिवली आणि त्या गावाची ग्रामदेवता आई नवलाई देवी आणि साखर गावची देखील आहे आई माझी नवलाई देवी आहे. हा दुग्ध शर्कराचा योग आहे आणि या योगाच्या माध्यमातून हा कार्यक्रमाची मला संधी मिळाली. पहिला दिवस आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी की आई नवलाई देवी लक्ष्मी केशवपुर साखरगाव आणि आयोजक अखिल मिरगुळेवाडी ग्रामस्थ मंडळ या मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आहे. आपण त्या कार्यक्रमाचं सोहळा करण्याचा प्रयत्न करू. हळूहळू पुढे जाऊया. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दुर्गा देवता श्री गणेश दुर्गा देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्यवर आई तुळजा भवानी विद्यापीठ स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना नमस्कार करून थोर सुभेदार बंधारा होळकर यशवंतराव होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून माझी ग्रामदेवता आई नवलाई देवी आई विठाई देवी आणि या साखर गावची ग्रामदेवता आई नवलाई देवी धन्यवाद. या स्थळासाठी आमचे मित्र रतन राऊत यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला सांगचल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला सांगचल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला सांगचल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. काय बोलला वा तुला मी खातो असं विचारत होता हो. अरे असं का हा चालत. मग म्हातारी बोलली लेकीकडे जाते दही दुधी खाते तूप रोटी खाते जागून होते मग मला तू खा. काय बोलले मला तू खा असं तू आमच्या बोलले. बुवांचं तसं गमतीने करायला लागलं आजकाल बुवा करू दे. बुवा तसं मागे अहो यांना काय झालं एक मला आठवलं. सचिन काळे संगमेश्वरी सालवले त्यांचा जो एक पोरगा गेला कधी आयुष्यात दारू पेलेला नाही कधी आयुष्यात दारू पेलेला नाही गेला पारमध्ये बोलला आज मला पियाची झाली लय टेन्शन आहे म्हणतो. तर गेल्यानंतर इथे एक माणूस होता बिचारा अर्धवट म्हातारा होता म्हणजे वय झालेला होता. तो बोलला ह्या पोरग्याला कधी मी इकडे बघितलेलं नाही ह्याला दारू पिऊन काही द्यायची नाही. त्याच्याकडे होतो 200 रुपये त्या पोरग्याकडे. बोलतो लेका तू दारू प्यायला कसा काय तू पहिल्यांदाच इकडे आला मी दररोज असतो इकडे म्हणतो तू आज पहिल्यांदा कसा काय. तर म्हणतो काका तुम्ही माझं काही डोक्यात जाऊ नका तुम्ही बसा तुम्ही तुमची पिवा मी माझी पितो पण माझ्या म्हणून काही डोक्यात जाऊ नका. तर बोलला लेका तुला फक्त एक प्रश्न विचारतो त्याचं तू उत्तर दिलंस तर मी तुला 100 रुपये देणार नाही तर तू मला 100 रुपये द्यायचे. तर बोलला चालेल विचार. तर म्हणतो काय नाही ही जीव आहे ना म्हणतो जीभ ही जीभ म्हणतो डोळ्याला लावायची. त्या पोरग्याने प्रयत्न केला
जीभ काय लागलेली नाही. पण तो काका तर तुमची बारी. काकान कायला तो डुप्लिकेट डोळा होता, तो काढला, तोंडाला लावला, परत चिकटवला. 100 रुपये हारला पोराया. आता उरलं 100 रुपये. बरोबर 100 रुपये तरी पिऊया. काका बोलला ह्याला काय पिऊन द्यायचे नाही. म्हणतो अजून एक पैस. म्हणतात कोणती पैस? काय नाही म्हणतो. ह्या म्हणतो तोंडात म्हणतो कान चावायचा, तोंडात कान चावायचा. तर बोलतो आता हा काय मी जिंकणार, एवढं काय काका लावित नाही. चालेल म्हणतो. पहिलं काकाचं कानबिन काढून बघितलं, डुप्लिकेट तर नाही ना, परत तोंडात लावली तर ना. त्याच्यानंतर पोरग्याला लावून बघितलं, इकडं काय तोंड पुचना. शेवटी काकाची बारी. काकाने काय केल्या, आतल्या कवड्या काढल्या, कान चावला असा कवड्या, परत 100 रुपये आलो. पोरग्यानं 200 रुपये घेतलं आणि मलाही 100 रुपये आले. संतोष निर्मला गावडे 100 रुपये पारितोषिक. त्याचप्रमाणे उपसरपंच रवी राडे याच्याकडून 100 रुपये. व पहिल्याच बारी झोप आली पण तुमच्या आला झोप केली. थँक्यू सो मच. हो ऐकतो ना काय काय येतं ना मला. हा तिकडे म्हणतात बाई बोगानं बारी काय केली बाई. हो तुमच्यासाठी आई काय करू बोल तुम्ही सांगा. हो तसं काय आगाव बोललेलं नाही, वाईट काय बोललेलं नाही. जाता जाता दादागिरी करून गेले. गड घेऊया. जरा एक चाल देऊया. सुबह होगी शाम होगी दिन गुजरते जाएंगे जाएंगे जाएंगे. ही अशी चाल आहे. वेडे माझे मन या बरोबर ना वेडे माझे मन अंतःकरण वेडे माझे मन अंतःकरण नामस्मरण करती रे बाप्पा मोरयाचे माझ्या देवा गणरायाचे. बाप्पा मोरयाचे माझ्या देवा गणरायाचे.